नमस्कार. मुसळधार पावसाचा हंगाम सुरू. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा. काय आहे सध्याचा हवामानाचं गणित जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जून संपताच देशात मान्सूनने आपली हजेरी लावली आणि जुलैमध्ये त्यांनी अक्षरशः कहर माजवायला सुरुवात केली. देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत असून विशेषतः महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. हवामान विभागाने सतत येलो अलर्ट जारी केला असून काही भागामध्ये रेड अलर्टचीही शक्यता नाकारता येत नाही. सध्याची हवामान परिस्थितीकडे बारकाईने नजर टाकली तर लक्षात येतं की यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक चक्रामध्ये मोठा बदल झालेला दिसत आहे. आता बंगालच्या उपसागरातून आलेले चक्रीवादळ कसं झाला महाराष्ट्रावर परिणाम. हवामान खात्यानुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ झारखंड आणि छत्तीसगड मार्गे सरकत महाराष्ट्रात येऊन धडकलं आहे. या वादळामुळे गेल्या काही दिवसापूर्वी पश्चिम आणि मध्य भारतात जबरदस्त पावसाची स्थिती निर्माण झाली. या चक्रीवादळामुळे केवळ पावसाचा जोर वाढला नाही तर वातावरणातही मोठा बदल झाला. 65 किमी प्रति तास वेगाने वाहणारे वारे, दमट हवामान, ढगाळ वातावरण आणि गडगडाटी वादळे. तर कोणते भाग सर्वाधिक धोक्याच्या झोनमध्ये? हवामान खात्याने देशातील विविध भागांवर जर नजर ठेवून पावसासाठी राज्यासाठी पावसाचा इशारा दिला. महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी, विदर्भ, मराठवाडा, झारखंडमध्ये रांची व आसपासचे जिल्हे, छत्तीसगडमध्ये रायपूर, दुर्ग, बस्तर आणि मध्य